सकाळी आपण शेतात आलेलो आहे, सूर्योदय झालेला आहे। तर आपल्या इकडं जे शेतात दिसतंय तर या शेतात 6 mm पाणी पडलेलं आहे। तर चला आपण पाहिलं नेमकंच खंदून, जास्त नाही 6 नाही 2-3 mm पडले 2-3। तर चला मी आणि आज आपण आंब्याखाली आलोय, कारण लय वारा वादन होतं काल। तर ह्या आंब्याखाली पाहू किती शाखी किती आंबे, और बाप शाखी तर गेल्या गेल्या दिसू राहिल्या। तर चला पाहूया, कारण शाखी पाहणं आपलं काम आहे, व्हिडिओ बनवणं आपलं काम आहे आणि व्हिडिओ कंटेंट क्रिएटर आपलं नाव आहे। ही पहिली शाख, हे असं काम करायचं, जीवनात कधी हरायचं नाही, शाखी सापडतच राहतील। शाखी आंबे भेटतात का नाही, आंबे भरपूर आहे, आंब्याचं काही काम नाही, फक्त शाखी पाहायच्या। जीवनात शाखीशिवाय महत्त्व नाही, आणि शाखी खाल्ल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो। हे पहा दोन शाखी जर तुम्हाला सापडल्या तर किती चांगलं जीवन आहे तुमचं सकाळचं। आणि हे शाखी दररोज भेटत राहतात। हे पहा वानेर दनादन आंबे पडून राहिले। हा जो आंबा आहे हा जपानमधला मियाझाकी या आंब्याचा आंबा नसून त्यासारखा दिसतंय थोडा। हे पहा तो बी आंबा लावू आपण 1.5 लाखाचा। यूट्यूबचा पैसा आल्यावर सारं लावू आपण। हे पहा तिसरी शाखीची काही कमीच नाही, नुसते वरी जायले वानेर बम शाखी पडून राहिल्या। बम याचायच्या, बम शाखी कवर करायच्या। आणि हे शाखी कायसाठी, हे पहा किती भले मोठाले आंबे पडत आहे वरून, आणि शाखी पण पडत आहे। हे पहा कतरंडी, हे पहा अशी बी खाते, याला म्हणते कतरंडी। आणि आपण जे हे पहा आता एक दिवस याच्या कोया जमा करू आपण, आपल्याला नेणे बॉटनी डिपार्टमेंटमध्ये आपल्या कॉलेजला। हे पहा किती मोठा आंबा आहे, आणि याची कतरंड पाहून फतकं कशी खाल्ली ती। वानेरं काही करते, याच्या डोक्यात आलं पुरा आंबा उलवून टाकते। याच्या फतकं डोक्यात आलं पाहिजे की आंबा उलवायचा आज। हे पहा सकाळपासून संध्याकाळपर्यंत दुपटच वाजून लावलं आहे ना। आता उतर आता मी यायला उतरवणार आहे, त्यासाठी आता व्हिडिओ आपल्याला पॉज करणं लागेल। काय करावं आता, भयानक दृश्य चालू आहे सध्या। हे सारे आंबे पकेले, आणि आता मला तर वाटतं आता याच्या खालचे आंबे मी जमा करून ठेवतो, सारे आंबे जमा करून ठेवतो, आणि एकदा मग नेईन आंबे जमा करून ठेवतो एकदा 5 मिनिटात। आता पहा फक्त हे पहा शेंड्यात वानेरं लई त्रास यायचा। हे पहा गेलं पळत गेलं। या सकाळी ह्या आंब्याखाली, हा आंबा आहे शेंद्र्या। हे जे आंबे असतात गावरान आंबे, हे फार चांगले असतात, आणि एकदम आंब्याची साल जास्त मोठी, पण म्हणून याचा खार बनवतात। आणि तिकडे आहे आपला गोटी आंबा, हे पहा 1x 2x 4x, तो आंबा लय गोड आहे, कच्चंच खावं वाटतंय। या गावरान आंब्याला मराठीत तिकडं काय म्हणतात, रायवळ आंबे। मग रायवळ आंब्याची फार मोठी बाजारपेठ नसून पण त्यांना आपल्या गावोगावी जास्त प्रसिद्धी असते। हे पहा धनाधन स्टॉकच पडून राहिला आहे म्हणा। उतर अरे उतर रे बाबा, आंबे पाडू दुप्पट आणणं लावलं। तर चला आता व्हिडिओ इथंच बंद करूया आपण, कारण हे आंबे एका ठिकाणी गोळा करून ठेवू, आणि नंतर याचा सुगावा लागू देऊ, पाठोपाठ करू। हे पहा आता इतका टाईम झालेला आहे, सूर्योदय फार वरी आलेला आहे, आणि हे आंबा आहे सकाळी चालू होतो आपण। आता व्हिडिओ कट करूया आणि गोटी आंब्याकडे जाऊया। ह्या आंब्यात झाला आता शेंद्र्या, आता गोटी आंब्याकडे जाऊया। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हे बघा खाली किती पडेल होते आंबे ह्या वानेरामुळं, एक साईड टाकून दिले आपण, आता ज्याला न्यायची ती घेऊन जातील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हॉट्सअप बॅक मित्रांनो।
माझं नाव आहे राहुल गोई, तुम्ही पाहता राहुल गोई लॉक्स.